अहम पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सगळ्यांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी सुलभ रीतीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे। 14व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 14व्या अध्यायातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। भगवान परमात्मा या अध्यायामध्ये गुणांचं वर्णन करतात। आत्मा हा निर्गुण निराकार आहे, असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे। पण असा असलेला आत्मासुद्धा सुख दुःख भोगतो। याचं कारण जर काय असेल तर त्याने केलेला गुणांचा संग। प्रकृतीचे असलेले हे गुण त्याच्याशी केलेलं अज्ञानामुळे तादात्म्य आणि त्याच्यामुळे मनुष्याच्या जीवनात सगळी सुखदुःख निर्माण होतात। नवे नवे त्याला जन्ममरण भोगावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं। म्हणून कोणते गुण कशा पद्धतीने जीवाला बांधतात भगवान परमात्मा अगदी विस्ताराने सांगतात, जेणेकरून या गुणांचे पाश आपल्याला कळले पाहिजेत आणि त्या गुणांची आसक्ती गुणांचा संग आपण टाळला पाहिजे। आपल्याला सगळ्यांना गुणातीत होता आलं पाहिजे, कारण गुणातीत झाल्याशिवाय मनुष्याला मोक्ष प्राप्त होणार नाही। म्हणून कोणता कोणता गुण जीवाला कसं कसं बांधतो हे विस्ताराने भगवान परमात्मा सांगतात। गुणाचे प्रकार सांगितले 3। हे सगळे जे प्रकृतीचं कार्य आहेत, वास्तविक पाहता प्रकृती हीच जी आहे ती गुणात्मक आहे। वेगवेगळे गुण ही प्रकृती धारण करते। काय 2 गुण खाचती मग एक धरी उन्नती। तैसी याची वृत्ती होती जीवाची या। कधी सत्वगुण वाढतो, रजोगुण तमोगुण कमी होतो, कधी रजोगुण वाढतो, सत्वगुण कमी होतो, तमोगुण कमी होतो आणि कधी कधी माणसाला तमोगुण वाढतो। दोन्ही गुणाला तो दाबतो। कोणता गुण वाढल्यानंतर काय काय होतं, आता आपल्यात कोणता गुण आहे कसं ओळखायचं, आपली जी प्रकृती आहे ती कोणत्या गुणाची आहे हे ओळखण्याकरता आपल्याला त्या गुणाचं कार्य कळालं पाहिजे आणि त्याच्यानुसार मग या गुणाने आपल्याला बांधलंय, मग याच्यातून आपण कसं मुक्त व्हायचं। म्हणून प्रत्येक गुण आणि त्या प्रत्येक गुणाचं कार्य भगवान परमात्मा सांगतात। त्यापैकी सत्वगुण जो आहे तो उत्तम आहे, रजोगुण जो आहे तो मध्यम आहे आणि तमोगुण जो आहे तो कनिष्ठ आहे सांगितलं। म्हणून सत्वगुण जो आहे तो कशा पद्धतीने बांधतो, सत्वगुणाचं नेमकं स्वरूप काय हे भगवान परमात्मा सांगतात। तत्र सत्वम
निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम। सत्वगुण जो आहे तो कसा आहे, निर्मळ आहे, आणि निर्मळ असल्यामुळे तो प्रकाशक आहे आणि अनामय आहे। आमय शब्दाचा अर्थ आहे दुःख, रोग, पीडा, विक्षेप। सत्वगुण जो असतो तो निर्मळ असतो। का निर्मळ असतो हा सत्वगुण? याच्यामध्ये रजोगुण नाही, याच्यामध्ये तमोगुण नाही। तमोगुण जो आहे तो अंधारासारखा आहे, रजोगुणामध्ये सुद्धा विक्षेप असतो, पण जिथं सत्वगुण असतो तिथे एकदम शुद्धता असते। तिथंच बसा। जसा स्फटिक मणी असतो त्याप्रमाणे हा शुद्ध सत्वगुण आहे, तो निर्मळ आहे, आणि निर्मळ असल्यामुळे तो प्रकाशक आहे। लक्षात घ्या, जेवढी वस्तू जास्त निर्मळ असते तेवढी ती जास्त काय असते, प्रकाशक असते। उदाहरणार्थ, बादलीमध्ये जर आपण पाणी घेतलं आणि पाणी जर गढूळ असेल, पाणी जर अस्थिर असेल, तर त्या पाण्यात, गढूळ पाण्यात सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं का? एकदम अस्थिर असलेलं पाणी असेल त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं का? नाही। पाणी जर स्थिर असेल, पाणी जर एकदम शुद्ध असेल तर सूर्याचं प्रतिबिंब असं स्पष्ट दिसतं। तसं अंतःकरणामध्ये शुद्ध सत्वगुण जर असेल तर परमात्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं बिंब, आत्म्याचं बिंब त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं। आणि म्हणून तत्र सत्वम निर्मलत्वात् तो प्रकाशकम म्हटले। जेवढा माणसाच्या जीवनात सत्वगुण जास्त तेवढा त्याच्या जीवनात प्रकाश जास्त। परमात्म्याचा प्रकाश असेल, त्याच्या इंद्रियामध्ये सुद्धा प्रकाश असतो, तेवढ्या जास्तीत जास्त त्याला ज्ञान होतं। कारण सत्वगुण जो आहे तो माणसाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान करून देणार आहे। म्हणून जेवढा माणसाला सत्वगुण जास्त त्याला लवकर तेवढं ज्ञान होतं। रजोगुण असेल, तमोगुण असेल, माणसाच्या लक्षात सुद्धा राहत नाही। ज्या दिवशी आपल्या मनात जास्त रजोगुण आहे, तमोगुण आहे, त्या दिवशी ऐकलंय काय तेही लक्षात राहत नाही। पण सत्वगुण असेल आपोआप सगळं लक्षात राहतं। सत्वगुण असेल आपोआप आपल्याला काही गोष्टी कळतात। म्हणून सत्वगुण जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। म्हणून सत्वगुणाला भगवंताने विशेषण काय दिलं? त्याचं स्वरूप कसं आहे? निर्मळ आहे, स्फटिकासारखा निर्मळ आहे। जसं आता एक दगड आहे आणि एक आरसा आहे, दगडामध्ये प्रतिबिंब पडतं का? आरशात लगेच दिसतं। आपला चेहरा पाहायचा असेल, आपण दगड घेतो का आरसा घेतो? आरसा का घेतो? आरसा स्वच्छ आहे, आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो। तसं सत्वगुण वाढला माणसाचा की त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडायला सुरुवात होते, त्याला सर्व प्रकारचं ज्ञान व्हायला सुरुवात होते। कारण सत्वगुण जो आहे तो तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम, तो प्रकाशक आहे। आणि पुढे म्हटलेलं आहे अनामयम, तो जो आहे सत्वगुण जो आहे त्याच्यामध्ये आमय म्हणजे दुःख, रोग, पीडा, विक्षेप कमीत कमी असतो। कारण तिथं रजोगुण नसतो, तमोगुण नसतो। दुःख, पीडा, रोग आणणारे रजोगुण आहेत, तमोगुण आहेत। आणि जेवढा सत्वगुण जास्त तेवढा माणसाच्या जीवनात दुःख कमी, तेवढा रोग कमी, तेवढी पीडा कमी, तेवढा विक्षेप कमी। म्हणून तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम। म्हणून सत्वगुण चांगला का वाईट? बोला, चांगला का वाईट? चांगला आहे, पण भगवान म्हणतात तोही चांगला नाही। ह्या दोन्हीपेक्षा तो चांगला आहे, पण तो सुद्धा सत्वगुण सुद्धा माणसाला बांधणार आहे। चांगला आहे म्हणून त्याला धरून ठेवायचं नाही, तो प्राप्त करायचा आहे।
परमात्म्याकडे जाताना सत्वगुण लागतो माणसाला, पण त्यालाच धरून ठेवायचं नाही, नाही तर मग पुढे जाता येत नाही. तो सुद्धा सत्वगुण जीवाला बांधणार आहे. कशा पद्धतीने तो सत्वगुण जीवाला बांधतो, काय भगवान बोलतात, काय लिहिलंय श्लोकात? कशाने बांधतो? सत्वगुणाच्या सुद्धा 2 दोऱ्या आहेत बांधायच्या. कोणती कोणती? हा सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. भगवान परमात्मा अर्जुनाला कोणतं विशेषण वापरतात या श्लोकात? अनघ. अनघ म्हणजे काय? पाप रहित. अघ म्हणजे पाप. अर्जुन महाराज हे अनघ होते, म्हणजे अर्जुनाच्या मनात कोणतं पाप नाही कधी. हो, अर्जुनाच्या मनात कोणतं कपट नाही कधी. अर्जुनाच्या मनात कोणाबद्दल कधी पापच येत नाही. अवघड गोष्ट आहे हो. कधी माणसाच्या मनात पाप येईल काय सांगता येतं का? प्रवचनाला बसलं म्हणजे काही सगळं निष्पाप झाला का? कपट पाप हे येतच राहतं माणसाच्या मनामध्ये. पण अर्जुन महाराजांचं असं आहे की अर्जुन महाराज फार निष्पाप, विनाकारण. उग भगवान परमात्मा कोणाच्याही मागं लागायला काही वेडे आहेत का? कोणालाही भगवान परमात्मा अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा, धनुर्धरा असं म्हणायला वेडे आहेत का? त्याचं कारण आहे, भगवान परमात्म्याला अर्जुन आवडतो त्याचं कारण अनघ. हो, कधीच कोणाच्या विषयी कपट अर्जुनाच्या मनात नाही, कधीच कोणाच्या विषयी पापबुद्धी अर्जुनाच्या मनात नाही. तू निर्मत्सरू सदयता, येथोनी निगसी किर मागवता, ते गती समजता न मनेल या. अर्जुन महाराजांचं अंतकरण शुद्ध अंतकरण आहे, पवित्र अंतकरण आहे, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू आणि अनन्य गती. म्हणून अनेक उदाहरणं आपल्याला मागे आपण पाहून आलो. अर्जुन महाराजांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप नाही, म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात आहे अनघ. तुला आता तू पापी नसल्यामुळे, तू कपटी नसल्यामुळे, गोप्य तरी तया प्रती चावळी जे सुखे, तुला सांगायला हरकत नाही. समोरची व्यक्ती जर कपटाने वागत असेल, समोरची व्यक्ती जर पापी असेल, तर आपल्याला सुद्धा सगळं खरं खरं सांगूशी वाटत का? सांगूशी वाटत नाही. हा तर भगवान परमात्मा आहे. अर्जुनाला भगवान परमात्मा सर्व काही खरं सांगतात, कुठलीही गाठ न ठेवता सांगतात. अहो, जे कधी वडिलांना सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, ते अगदी मनमोकळेपणे सांगतात. कारण त्याचं कारण हे अनघ. म्हणून भगवान परमात्मा म्हणता अर्जुना तू अनघ आहेस, तू त्या ठिकाणी निष्पाप आहेस, म्हणून मी तुला सांगतो. कारण तू सत्वगुणाचा पुतळाच आहेस, तू सत्वगुणात आलेला आहेस. पण सत्वगुण सुद्धा बाबा बांधणारा आहे, या सत्वगुणात सुद्धा तू थांबू नको. मग सत्वगुण कसा बांधतो? म्हणजे सत्वगुणाच्या बांधायच्या 2 दोऱ्या आहेत. पहिली दोरी म्हणजे सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. हा सत्वगुण जो आहे तो सुखाने बांधतो आणि ज्ञानाने बांधतो. आता सुखाने कसा बांधतो? कोणत्या सुखाने बांधतो? कोणत्या ज्ञानाने बांधतो? तर जेवढं अंतकरणामध्ये सत्वगुण वाढेल तेवढं अंतकरणामध्ये शांती, क्षमा, दया ह्या वृत्ती वाढतात. आणि जेवढा अंतकरणात सत्वगुण वाढेल तेवढं माणसाच्या जीवनामध्ये सुख वाढायला लागतं. आणि त्या सुखाचा सुद्धा माणसाला काय व्हायला लागतो? संग व्हावा लागतो. त्या सुखाची आसक्ती निर्माण होते. आता थोडा वेळ मी डोळे झाकले आणि बसलो की मला सुख वाटतं का दुःख वाटतं? अहो, शांत बसलं थोडा वेळ मंदिरात जाऊन डोळे झाकले आणि सुख वाटलं. सुख वाटते का दुःख वाटते? सुख वाटते ना.
म्हणून तो डोळे झाकून बसतात का नाही आपले आनंदी महाराज. सुख वाटतंय, पण भगवान परमात्मा म्हणतात ते वाटलेलं सुख आहे, भोगलेलं सुख आहे, विशिष्ट प्रकारची क्रिया करून वृत्ती करून केलेलं ते सुख आहे. आणि म्हणून त्या सुखात सुद्धा तुला थांबायचं नाही, कारण ते सुख आत्ता समाधी लावली म्हणून झालं, उद्या समाधी जर संपली तर ते सुख तुझं जाईल. आता तेवढ्यापुरतं ध्यान करायला लागलं म्हणून सुख वाटलं, उद्या ध्यान नाही केलं तर तुला ते सुख मिळणार नाही. तेवढ्यापुरती तदाकारता झाली, तेवढ्यापुरती समाधी लागली, तेवढ्यापुरता आनंद आला, एखादी सत्वगुणाची वृत्ती सत्वगुणाचं कार्य केलं, पुढे जाण्याकरता ते करायचं आहे. एखादं चांगलं कार्य आपण केलं, माणसाला समाधान वाटतं, पण त्याचाच त्या आसक्ती निर्माण होते आणि मग पुढे पुढे ते सुख नसेल तर माणसाला दुःख होतं. 2 मिनटं सुख समाधी लागली होती, 1 मिनटं समाधी लागली होती, मला सुख झालं होतं. 1 मिनटं मी त्या ठिकाणी मगाशी भजन करत होतो, भजन करता करता तल्लीन झालो, सुख झालं, समाधी लागली, मला सुख झालं. पण त्या ठिकाणी आता मात्र मला विक्षेप व्हायला लागला आणि मला ते सुख पाहिजे म्हणून आसक्ती निर्माण झाली. आणि आसक्ती निर्माण झाल्यामुळे खरं असलेलं जे सुख आहे, वास्तविक आत्मा हा सुखरूप आहे, परमात्मा हा सुखरूप आहे. पण परमात्मा आत्मा सुखरूप असताना मी एका वृत्तीला सुख समजलं, मी एका अवस्थेला सुख समजलं, मी एका विशिष्ट क्रियेला सुख समजलं आणि त्याच्यामध्येच मी आनंद घ्यायला लागलो. समजायचं हा आता आपल्याला सत्वगुणाचा पाश आपल्याकडे आलेला आहे आणि सत्वगुणाचा पाश आपल्याला आता पुढे जाऊ देत नाही, तिथेच मनुष्य गुंतायला लागतो. म्हणून योगामध्ये सुद्धा सांगत असताना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असं सांगितलं आहे. अनेक प्रकारचे नाद ऐकू येतात योग्याला, अनेक प्रकारची दृश्य दिसायला लागतात. कधी लाल दिसतंय, कधी पिवळ दिसतंय, कधी आणखी निळं निळं दिसायला लागतंय, बिंदू दिसायला लागतो, वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकायला येतात. कधी घंटानाद ऐकायला येतो, कधी शंखध्वनी ऐकायला येतो. पण तिथं योगशास्त्रात असं सांगितलं आहे, तिथे योग्याने थांबायचं नाही, योग्याने पुढं जायचं आहे. तिथं जर थांबला आणि ते नादच ऐकत बसला तर त्याला पुढची अवस्था प्राप्त होणार नाही. अहो नवे समाधीत सुद्धा थांबायचं नाही सांगितलं. वेगवेगळ्या त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त होतात. म्हणून सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय असं म्हटलेलं आहे. म्हणून ते सुख आपल्याला सुरुवातीला प्राप्त होतं, सुख घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सत्वगुण वाढला, सत्वगुणाच्या काही वृत्ती आहेत, शम, दम, उपरम, तितिक्षा, संतोष, समाधान, या सगळ्या वृत्ती आहेत. परंतु त्या वृत्तीपासून होणारं जे सुख आहे तिथे योग्याने थांबायचं नाही, परमात्म्याच्या सुखामध्ये सुखरूपता प्राप्त करून घ्यायची. म्हणून संत जे असतात, ज्ञानोबारायांचाच अभंग आहे मला वाटतं, शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया. आता वास्तविक पाहता शांती क्षमा दया ह्या चांगल्या आहेत का वाईट आहेत? त्या प्राप्त करूनच परमात्म्याला प्राप्त करायचं. पण त्या पण नको, ह्याही पाहता मज उपाधी. दया क्षमा शांती सिद्धी असा एक अभंग आहे मला वाटते त्या ह्याच्यामध्ये बाळछंदामध्ये, ह्याही पाहता मज उपाधी. आता मला भगवान ज्ञानोबाराय म्हणतात मला ह्याच्यात सुद्धा थांबायचं नाही देवा, म्हणून मला समाधीत सुद्धा थांबायचं नाही. हो, तुझ्या चरणाची आरती हो अखंड असे
हो, मला आता ही तुझं चरण म्हणजे हीच समाधी आहे. म्हणून हा सत्वगुणाचा पाश जो आहे हा लवकर माणसाला कळत नाही. माणसाला वाटतं झालेला आनंद आहे, परमार्थाचा आनंद आहे, परंतु तो काहीतरी विशिष्ट क्रियेने झालेला आनंद असतो, विशिष्ट स्थितीचा झालेला आनंद असतो. कधी कधी तर अभिमानाचा आनंद असतो, पण माणसाला असं वाटतं मी परमार्थाचाच आनंद घेतोय. हो, मी परत अनेक वेळा सांगत असतो, गर्दी असते देवळात जाण्याकरता आणि गर्दीत दर्शन घेणे इतका वेळ नसतो. मग मनुष्य काय करतो, कुठून तरी दुसरीकडून घुसून देवाच्या दर्शनाला जातो. जसं आम्ही आता प्रवचन सुटलं का जातो, मधून दर्शनाला जातो, कसं बसं देवाचं दर्शन घेतो आणि बाहेर आल्यानंतर लोकांना सांगतो आपलं काय झालं, आपलं झालं दर्शन. आता त्याला झालेला आनंद खरंच माऊलीचा दर्शनाचा असेल तर चांगलं आहे, पण बऱ्याच वेळा आनंद आपलं दर्शन झालं नाही, आज झालं, आजची पाटी टाकली, ह्याचाच आनंद असतो. आज झालं आपलं, दुसऱ्याचं झालं नाही, आपलं झालं, म्हणजे तो आनंद जो आहे तो अभ्यासाचा आनंद आहे. शरीराला वळण पडले ते झालं की सुख वाटतंय, त्याचा आनंद आहे. हो, काय येतं का भजनाला, काय भजनाला यायचंय म्हटलं, मी काल भजनाला आलो, मला कुठं म्हणायला दिलं. याचा अर्थ याला भजनाचा आनंद आहे का, हा अहंकाराचा आनंद घेतोय, अहंकाराचा आनंद आहे. म्हणून आपल्याला आनंद स्वरूप व्हायचंय का आनंद घ्यायचाय उद्धव महाराज, आनंद घ्यायचाय का आनंद स्वरूप व्हायचंय. आणि माणसाची प्रवृत्ती आनंद घेण्याकडे आहे का आनंद स्वरूप होण्याकडे, आनंद घेण्याकडे वृत्ती आहे. आणि जोपर्यंत घेतलेला आनंद आहे, घेतलेलं सुख आहे, ते वृत्तीचं सुख आहे. म्हणून त्याला असं वाटतं मला जीवनात कधी विक्षेपच नको, माझ्या जीवनात एकदम शांतता पाहिजे, मला कोणी बोललं नाही पाहिजे, मला कोणी अपमान केला नाही पाहिजे, माझ्याशी कोणी कधी भांडलं नाही पाहिजे, मी कधी आजारी नाही झालो पाहिजे. याचा अर्थ त्याला जो आनंद पाहिजे हा कशाचा पाहिजे, विक्षेप राहित्याचा आनंद पाहिजे. आणि संसार म्हटलं की याच्यामध्ये हे सगळं येणार, रोग येणार, विक्षेप येणार, भांडण येणार, अपमान होणार, हे सगळं काही होणार आहे. म्हणून आपल्या संतांनी सांगितलं हे सगळं असतानाच मला आनंद घेता आला पाहिजे, असतानाच मी आनंद स्वरूप आहे. का विक्षेप रहित झाल्यावर मी आनंद स्वरूप आहे का विक्षेप असतानाही मी आनंद स्वरूपच आहे. विक्षेप असो, तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं जरी झालं तरी सुद्धा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. म्हणून हा जो विक्षेप राहित्य पाहिजे माझ्या जीवनात, हा सत्वगुणाचा पाश आहे, लक्षात ठेवा. हा पाश लवकर माणसाला कळत नाही, जन्माच्या जन्म त्याचा जातो, खरं आनंद स्वरूपतेकडे त्याची वाटचाल जातच नाही, तर कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट आनंदात अडकून पडलेला असतो. म्हणून भगवान म्हणतात सावधान, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम. पण सुखसंगेन, अजून तुला वाटतंय ना मला सुख व्हावं, विशिष्ट गोष्टीत सुख ऐकून तुला सुख व्हावं असं वाटतंय. हो, नाही मला आहे ना प्रवचन ऐकल्याशिवाय करमतच नाही म्हणतो. मग आता प्रवचन नाही एका दिवशी नसलं तर मग नाही दुःख होतं म्हणतो. याचा अर्थ अजून तू घेतोय प्रवचनातल्या सुखाचा आनंद घेतोय. दुसरा विषयाचा घेण्यापेक्षा प्रवचनाचा घेणं चांगलं आहे, पण त्याच्यात सुद्धा कुठं गुंतायचं नाही. मला हे केलं तरच आनंद, मला ते केलं तरच आनंद समजायचा आपण सत्वगुणाच्या पाशात अडकलो. आणि म्हणून भगवान म्हणतात सुखसंगेन बदनाती
ज्ञान संगेन चानग. आणखीन कसा बांधतो? हा ज्ञानाने सुद्धा माणसाला बांधतो. म्हणजे कसा बांधतो ज्ञानाने? सत्वगुण वाढला माणसाच्या जीवनात की त्याला ज्ञान व्हायला लागतं. सामान्य ज्ञान होईल हे तर सोडून द्या, पण त्याला सत्वगुण जर जास्तच वाढला तर त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. मगाशीच मी सांगितलं, त्याला ह्या सगळ्या जगातल्या ब्रह्मांडाचं ज्ञान व्हायला लागतं. स्वर्गात काय चाललंय त्याला कळायला लागतं. मिशे स्वर्गीचा आलोच ऐके, समुद्रा पहिलाडी देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. सगळं सत्वगुण वाढल्याचं बरं का. त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा संग निर्माण होतो. ज्ञानाचं सुख घ्यायला लागतं. वास्तविक पाहता ज्ञानाचं सुख घ्यायचं आहे का आपण ज्ञान स्वरूपच आहे? ज्ञान स्वरूप आहे, पण तो त्या ज्ञानाचं सुख घ्यायला लागतो. याचा अर्थ वृत्ती ज्ञानात तो अडकतो. हा येणारच आहे गोवी आता पुढे लगेच. हा टीकाकारांनी सुखात अडकतो हे सांगताना तो विषय सुखात अडकतो असंही सांगितलं बरं का. विषय सुख म्हणजे फक्त इथलंच विषय सुख घ्यायचं नाही. टीकाकारांनी खूप विचार सांगितला याच्यावर. रजतम नाही, प्रकाशक आहे. लौकिक सुख, एक तर तो लौकिक सुखात अडकतो. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तिथं अडकतो. किंवा मग पारलौकिक सुखात सत्वगुण वाढल्यामुळे त्याला पारलौकिक सुखसुद्धा प्राप्त होतं. पण त्याच्यामध्ये अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन, स्वर्गसुख, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे कावी खिल्लारे कामधेनूची. मग अशा पद्धतीने तिथलं सुख किंवा मग आणखीन दुसऱ्या एखाद्या लोकातलं सुख, हा झाला स्वर्ग. वैकुंठातलं सुख, कैलासातलं सुख, आणखीन कुठल्या तरी लोकांतरात सुख. म्हणजे सुख घेण्यासाठी तो तिथे जातो. म्हणजे लौकिक सुख, पारलौकिक सुख किंवा साधनापासून होणारं सुख किंवा समाधीचं सुख, याच्यात तो अडकतो. आणि हा सत्वगुण त्याला बांधतो. म्हणजे परमात्मा स्वरूप होऊ देत नाही. बांधतो म्हणजे काय, हे वाईट आहे असं नाही बरं का. विषय सुख भोगण्यापेक्षाही चांगलं आहे समाधीचं सुख भोगणं. विषय सुख भोगण्यापेक्षा कुठली तरी एक ध्यानाचं सुख भोगतोय, योगाचं सुख घेतोय, वाईट आहे का? चांगलं आहे. पण तो पुढं जात नाही, कारण हे तेवढ्या वृत्तीचं सुख आहे. उद्या जर समजा त्याला सारखी समाधी लावता येईल का? उद्या इंद्रिय गलित गात्र झाली, त्याला बसता येईल का? त्याला मन एकाग्र करता येईल का? बरं, हे तुमचं सगळं सुख आहे, झोपेत राहील का? मग प्रलयात राहील का? मृत्यू आल्यावर राहील का? मग असं सुख मिळवायचंय ज्याला झोप घालवू शकत नाही, ज्याला मृत्यू कधी घालवू शकत नाही, ज्याला प्रलय जरी आला तरी ते सुख माझ्यापासून कधी जाणार नाही.
असं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला जाणायचं आहे, तत्स्वरूप होऊन जायचं आहे. सुख संगेन बघनाती ज्ञान संगेन, ज्ञानाचा विचार मी सांगत होतो. ज्ञानाने सुद्धा बांधतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान झालं की त्याला आनंद होतो. हो, मला ज्ञानेश्वरी कळायला लागली. चांगलं आहे, कळायला पाहिजे. न कळण्यापेक्षा कळण्याचा आनंद, पण त्याचाच अभिमान झाला आणि त्याच आनंदात व्हायला लागला. एखादा विशिष्ट ग्रंथ शिकलो, हा ग्रंथ झाला का तो ग्रंथ, तो ग्रंथ झाला का तो ग्रंथ. म्हटलं मी सगळे प्रस्थानत्रयी सोडवली, चांगली गोष्ट आहे, पण प्रस्थानत्रयी कशा करता सोडवली. आता ना मला ते वाचल्याशिवाय आनंदच होत नाही, आता ना मला ते सांगितल्याशिवाय आनंदच होत नाही. याचा अर्थ अजून ते सुख जे आहे ते ज्ञानाचं सुख आहे का ते परमात्म्याचं सुख आहे? वृत्ती ज्ञानाचं सुख आहे. आणि वृत्ती ज्ञान जे आहे ते येणारं आणि जाणारं आहे. परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे. म्हणून शास्त्राने पुढे पुढे हे सगळे ग्रंथ जे आहेत ते सुद्धा चिंतन करणाऱ्या माणसाला ते सुद्धा प्रतिबंध होतात. शब्द जालम महारण्यम असं म्हटलंय, चित्त भ्रमणकारकम. म्हणून हे सगळं पुढं सोडायचंय, विसरायचंय. असं पंचदशीत एक श्लोकाला आहे, तेजेत ग्रंथम आशेषता पलालमिव धान्यार्थम तेजेत ग्रंथम आशेष. शास्त्रम आदित्य मेधावी आहे, त्याने सगळं शिकावं. शिकल्यानंतर हे शब्द जे आहे ते शब्दाचं जे फलकट आहे ते सुद्धा टाका. काय आहाची बोलाची वाली फेडीजे, मग प्रमेयाच्या अंगा घडीजे, सुखे सुखरूप होईजे ब्रह्मयाच्या. काय सुरुवात आहे? बोलाची वालीप फेडीजे, ब्रह्म्याचे अंगा घडीजे. हा, सुखेची स्वरूपा घडीजे सुखाची माझी, सुखाची माझी. म्हणून हे तिथं जाण्याचे मार्ग आहेत. म्हणून शास्त्रसुद्धा, ज्ञानसुद्धा, विचारसुद्धा, ध्यानसुद्धा हे सगळे परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीचे मार्ग आहेत. पण कधी कधी मनुष्य त्या ज्ञानाच्या अभिमानात अडकतो. हो, म्हणजे वृत्ती ज्ञानाचा तर अभिमान नकोच. मी हे शिकलो, मी ते शिकलो, मी हे शिकलो, मी हे ग्रंथ शिकलो, मी ते ग्रंथ शिकलो, त्याचा आनंद तो ठीक आहे, शिकावं माणसाने. पण पुढे शिकून त्याच्या अर्थाकार वृत्ती झाली पाहिजे, परमात्माकार वृत्ती झाली पाहिजे. आणि ज्ञानाचा सुद्धा संग नको, ज्ञानाचा सुद्धा आसक्ती नको. हो, ज्ञानाचा सुद्धा अभिमान नको. म्हणून आपल्याकडे सांगितलंय मी ब्रह्म आहे असं म्हणणं सुद्धा काय आहे? बंधनाला कारणीभूत आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम म्हटलंय. वृत्ती ज्ञानाचा तर संग नकोच, आसक्ती नकोच. पण हे परमात्मा स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते शिकलो आपण सगळं, हे सुद्धा एक परमात्मा स्वरूपात जाताना सोडावं लागतं. हो, विवेक वैराग्यशी आटे बंद मोक्षेशी, वृत्ती ते आवृत्तीशी बुडवून जाय. हो, परमात्मा स्वरूपात जाताना ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तीचा अभिमान तादात्म्य सोडावं लागतं. आणि मग ज्ञानस्वरूप परमात्म्याचा अनुभव येईल. नाही तर मग कुठल्या तरी एका सुखाचाच संग आपल्याला झालाय. हो, तो अनुकूलतेच्या आनंदाला आपण आपला आनंद समजतो, अभ्यासाच्या आनंदाला आपला आनंद समजतो, परमात्म्या आपलं अभिमानाच्या आनंदाला आपला आनंद समजतो. सगळं काय अनुकूल आहे, कोणी बोलत नाही, कोणी अपमान करत नाही, कोणी कसलाही त्रास नाही जीवनात,
आणि म्हणतो कसं काय चाललंय? हो फार बरं चाललंय, आळंदीत आल्यापासून कटकट नाही कसली, काय ताप नाही, काय नाही, शांतता आहे. मग हा जो आनंद आहे हा अनुकूलतेचा आनंद आहे का परमात्म्याचा आनंद आहे? अनुकूलतेचा आनंद आहे, विक्षेप राहित्याचा आनंद आहे. ज्या दिवशी जीवनात विक्षेप निर्माण होईल तो म्हणतो आता मला आळंदी सुद्धा नको, आळंदीत सुद्धा एवढा विक्षेप, मला आपलं कुठंतरी डोंगरावर जायचंय. डोंगरावर गेला तेवढ्या पुरतं बरं वाटलं, पण डोंगरावर सुद्धा विक्षेप येतोच. काय करणार? त्याला उपाय एकच आहे, विक्षेप असताना सुद्धा विक्षेपाचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आनंद ठीक, याचा अर्थ काय पहिलंच विक्षेपात राहायचं असं नाही, शांततेत राहिलंच पाहिजे, साधना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, एकाग्र मन केलं पाहिजे, पण पुढे त्या एकाग्र मनाचाच आनंद नाही घ्यायचा. पुढे शांततेचा आनंद, अभ्यास केलाच पाहिजे, पण पुढे त्या अभ्यासाचा आपल्याला संग व्हायला नको. एवढं केलं तरच मला आनंद, नाही तर मग आनंद वाटत नाही. अमुक केलं तरच आनंद करायचंय, शेवटपर्यंत मरेपर्यंत करा, पण त्याचा संग होऊ देऊ नका. धरो जाता संग तव तो होय बाधक म्हटलंय. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानका. ज्ञानसंगेन म्हणजे मी ज्ञानी, मी एवढं शास्त्र शिकलो, मी एवढा तेवढा विचार केला, माझ्याकडे एवढ्या मोठ्या सिद्धी आहेत, म्हणजे मी ज्ञानी आहे असा सुद्धा काय ज्ञानाचा संग निर्माण होतो. माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत हा सुद्धा काय होतो, संग निर्माण होतो. हो, म्हणून काही काही जे सिद्धी प्राप्त झालेले लोक आहेत त्यांना जोपर्यंत सिद्धी असते तोपर्यंत त्यांच्या जीवनात खूप आनंद असतो. पण सिद्धी काय करते ना, आत्ताच आपण प्रमाण म्हणून आलो, सिद्धी लावे. ज्ञानोबारांची ओळी सांगा बरं. सिद्धी माणसाला परमात्मा स्वरूपापासून दूर नेते, याच्यासाठी भ्रमशैलिया काय बुद्धी आहे ना, तपोबळी वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवे ना. म्हणून त्या ज्या ज्ञानाचा संग आहे हा सत्वगुणाचा संग आहे, हा कळून येत नाही लवकर, त्याच्यातच राहतो मनुष्य. एखादी सिद्धी प्राप्त झाली, एखादं विशिष्ट देवतेचं दर्शन झालं, तर त्याला वाटतं आता मला काय परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करायची गरज नाही. हो, एका माणसाला भूत प्रसन्न झालं, ते भूत त्याच्या कानात येऊन सगळं सांगायचं आणि समोरच्या माणसाच्या समस्या सोडवायला लागला, लोकांची गर्दी. हो, आणि मग बरोबर तो ओळखायचा कोणाच्या मनात काय, कोणाच्या मनात काय. पण ही कायमची सिद्धी आहे का? बरं, त्याच्यामध्ये ते आज प्रसन्न आहे, कधी त्या ठिकाणी तुमच्या विरोधात जाईल का सांगता येत नाही. बरं, परमात्म्यापासून तुम्ही जवळ झाले का दूर गेले? तुम्हाला त्या ठिकाणी ऐश्वर्य प्राप्त झालं, तुम्हाला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली, तुम्हाला त्या ठिकाणी मान मर्यादा सर्व काही प्राप्त झालं, धन प्राप्त झालं, तुम्ही देवाजवळ गेले का? तर सिद्धी आहे ती. नाही तर देवापासून, नामस्मरापासून, चिंतनापासून तुम्ही जर लांब जात असाल तर समजायचं हा बंध तुमच्या जीवनात निर्माण, ज्ञानाने तुम्हाला बांधतं. म्हणून ज्ञान बंधू आईशे शिवसूत्राचे निमिषे. भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञान शिवसूत्रात म्हणतात ज्ञानम बंधहा, ज्ञान सुद्धा माणसाला बांधतं. हो, विशिष्ट प्रकारचं ज्ञान झालं की त्याच्या मागं लोक लागतात, मी ज्ञानी आहे म्हणतो, मी साक्षात्कारी आहे म्हणतो, आणि ते ज्ञान त्याच्या बंधनाला कारणीभूत. मी ज्ञानी आहे असं म्हणणं सुद्धा बंधनाला कारणीभूत होतं. वृत्ती ज्ञान तर होतच होतं, पण मी ब्रह्म आहे असं ज्ञान बंधनाला कारणीभूत होतं. आणि हे सत्वगुणाची वृत्ती आहे. सत्वगुण अशा प्रकारे माणसाला बांधतो. म्हणून भगवान म्हणतात सावध, तिथं बांधला जाऊ नकोस. आता ज्ञानोबा काय लिहितात बघा,
तेवी सत्वे लुब्धके, सुखज्ञानाची पाशके, ओढिजती मग खुडके, मृग जैसा. तेवी सत्वे लुब्धके. हा सत्वगुण सुद्धा काय भगवान परमात्मा म्हणतात लुब्धक आहे. म्हणजे पारधी येतो सुद्धा. काय करतो? त्याच्या हातात 2 पाश, सुख ज्ञानाची पाशके. हातात 2 फासे घेऊन बसलाय. कोण? सत्वगुणी पारधी. आणि हा सत्वगुणी पारधी दुर्जन माणसाच्या मागे लागत नाही. हा दुर्जनाला फसवतो, अभक्ताला फसवतो. हा सत्वगुणाचा पारधी जो पाश घेऊन हातात बसलाय तो ते चांगल्या माणसांच्या करता, ज्ञानी माणसांकरता. हो, काय ज्ञानी अशी तरी वदती पैंज देऊनी. ज्ञानी अशी तरी वदती पैंज देऊनी. तसे जे परमार्थ मार्गाला निघालेले आहेत, ज्यांनी आपला सत्वगुण खूप वाढवलेला आहे, पण अशा लोकांना सुद्धा 2 हातामध्ये पाश घेऊन हा सत्वगुण रूपी पारधी सुख ज्ञानाची पाशके ओढिजती, त्याच्यात तो ओढतो. जसा पारधी त्या मृगाला ओढतो, बरोबर जाळ्यात अडकवतो, तसा हा ज्ञानाचा पाश किंवा सुखाच्या आसक्तीचा पास. मला सुख झालं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे. जैसा कवळुनी पारधी घातीची असंधी, मृगाते बुद्धी साधावया. तसा हा पारधी ओढिजती मग खुडके मृग जैसा. हरिण जसं पारध्याच्या पाशात अडकते, तसा तो सुद्धा सुख आणि ज्ञानाच्या पाशात काय करतो? अडकला जातो. प्रथम हा गुण चांगला वाटला तरी सुद्धा तो बंधकच आहे. पारध्याचं गायन सुरुवातीला काय वाटतं त्या हरणाला? गोड वाटतं. हा, आणि लगेच ते गायन ऐकलं की तिकडं जातो तो. तसं सत्वगुणाचं शांतता असते. हो, सत्वगुणाचं सुद्धा गायन आहे. हा, सत्वगुणाचे सुद्धा पाश आहेत. तिकडच्या पेक्षा हे बरं वाटतं माणसाला. इकडं आल्यानंतर काही ताप नसतो, काही विक्षेप नसतो, कोण भाऊबंद भांडायला येत नाहीत आळंदीला आल्यापासून. पण त्या ठिकाणी इकडे आल्यानंतर कधी कधी हा सत्वगुण सुद्धा माणसाला ह्याच्यात अडकवतो. म्हणून कोणते पाश आहेत? मग ज्ञाने चढफडी, जाणीवेचे खूर खोडी, आणि स्वयं सुकते धाडी हातीचे गा. बघा, मग जेव्हा तो गायन करतो पारधी आणि तो मृग जो असतो हरिण असतं ते त्याच्या जवळ 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 जातं. आणि जवळ गेल्यानंतर हरण तो काय करतो? पारधी पाश टाकतो, जाळं टाकतो, आणि जाळ्यात बरोबर हरिण अडकतो. अडकल्यावर काय होतं त्याचं? मग हातपाय जाडायला लागतं, हरिण ओरडायला लागतं. तसं हा सत्वगुण पाशात अडकवतो ज्ञानाला, परमार्थिक माणसाला, साधकाला. मग ज्ञाने चढफडी, मग काय करतो? ज्ञानामुळे चढफडायला लागतो. म्हणजे मी ज्ञानी आहे, मी एवढे ग्रंथ झाले, मी अमुक शिकलो, मी तमुक शिकलो, 50 वर्ष झाला मी प्रवचन ऐकतोय. महाराज काय आज आलेत? वेळेवर यायला काय होतं त्यांना? बाबा असे करत होते का? हा, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, म्हणून ज्ञाने चढफडी. माझ्यासारखा प्रवचनकार कोण आहे? माझ्यासारखा कीर्तनकार कोण आहे? ज्ञान चढफड करायला लावतं माणसाला. मी ज्ञानी आहे, मी ब्रह्मरूप आहे, म्हणून ज्ञाने चढपडी. मग ज्ञाने चढपडी, जाणीवेचे खूर खोडी. ते हरिण जसं पाय झाडतं की नाही, बरोबर आहे ना, लाथा झाडायला लागतो. म्हणजे ज्ञानाने चढ पडतो आणि जाणीवेच्या लाथा झाडतो. म्हणजे
जाणीव त्याची एवढी वाढते, त्या ज्ञानाचा अभिमान आणि त्या अभिमानामुळे दुसऱ्याला तुच्छ समजतो. ज्ञानेश्वरीत असं अनेक वर्णन आलं असेल ना. मजवणी ज्ञानी कोण आहे, विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे. पण ज्ञानेश्वरी ते असेल ना कुठतरी वर्णन. ज्ञानाचा झालेला अभिमान तिथं आड्योभिनवानस्मी कोण्योस्ति सदृशो मया. माझ्यासारखा जगात दुसरा कोणी ज्ञानी नाही, मीच एक जगामध्ये ज्ञानी आहे. म्हणून स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. आणि बाहेरचं ज्ञान, बाहेरचं सुख, त्या सुखाने सुखी होतो. विषयाचं सुख मिळालं थोडंफार, बस काय इंद्रभुवाना ते पाबळे म्हणे. नाही, ती नाही बसत, ती नाही बसत. काय ते सरडा, सरडा मानी थोड, काटेवरील सरडा. हां, गजपती मानी थोडा, माजुरी लोकाचा घोडा. गजपती मानी थोडा, काटेवरील सरडा स्वर्ग. हां, सरडा बघितला का तुम्ही? हां, रस्त्याने जर आपण चाललो ना, तसं वर जाऊन बसतोय झाडाच्या शेंड्यावर. शेंड्यावर गेलो असं खाली मान घालतो, वर मान करतो, वर मान करतो आणि आपल्याला खाली दाखवतो. तू फार खाली आहेस म्हणतो, मी स्वर्गात गेलो म्हणे. फार आता स्वर्गात गेलाय का तो? तसं थोडंसं सुख प्राप्त झालं, एखादा विद्या प्राप्त झाली, एखादं लौकिकातलं सुख प्राप्त झालं, त्याला वाटतं माझ्यासारखा जगात सुखीच कोणी नाही. आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका सुबे. आणि तो ब्रह्मसभे न रिजे जायचा. मूर्ख माणसं आहेत, त्याला ब्रह्मसभा सुद्धा आवडत नाही. माझ्यासारखा कोण हुशार आहे बोला? कुबेर आथिला होय, तोही नेणे माझी सोय. संपत्ती मज समान नोहे श्रीनाथाही. माझ्यासारखी संपत्ती कोणाकडेच नाही. म्हणून महत्वाचं बघा पुढे आहे. मग ज्ञाने चढपडी, ज्ञानाने चढपड करतो, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे. जाणीवेचे खूर खोडी, लाथा जाडायला लागतो. कुठल्या? जाणीवेच्या. म्हणजे जिथं जाईल तिथं आपलं ज्ञान पाजळायला लागतो, जिथं जाईल तिथं ज्ञान सांगायला लागतो. पण महत्वाचं आहे बघा, स्वयं सुखते धाडी हातीचे गा. वास्तविक पाहतात तो स्वतः सुखरूप आहे. आहे की नाही? आत्मा हा स्वतः सुखरूप आहे, आत्मा हा स्वतः ज्ञानस्वरूप आहे. आपलं सुख मी सुखरूप आहे हे सोडतो आणि लौकिक सुखाने सुखी व्हायला लागतो. सत्वगुणाच्या सुखाने सुखी व्हायला लागतो. हा, मी सुखरूप आहे हे सोडतो आणि थोडंसं ध्यान केलं की म्हणतो वा नाचायला लागतो. मी फार सुख झालं, मला फार सुख झालं. अरे सुख काय झालं? तू सुखरूपच आहेस. कुठून आणलं तू सुख? वास्तविक पाहता मी सुखरूप आहे. स्वयं सुख हे धाडी हातचं धाडतो आणि लौकिकातलं एखादं सुख आहे, त्या सुखाने काय होतो? सुखी आहे. ज्ञानेश्वरीत अनेक उदाहरणं आले असतील. ते विषयाच्या सुखाने सुखी होतो, थोड्या सुखाने सुखी होतो, अल्प सुखाने सुखी होतो. आणि आपलं जे आत्मसुख आहे, जे नित्य सुख आहे, काही न करता प्राप्त होणारं सुख आहे, ते थोडंसं काहीतरी प्राप्त करून त्या सुखाला सोडून देतो. त्या आत्मस्वरूपापासून च्युत होतो आणि लौकिक सुखामध्ये मी सुखी आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. तेव्हा विद्यामाने तोखे, तेव्हा विद्यामाने तोखे. आवाज वाढवणार आहे. तेव्हा विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिके. मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. तेव्हा विद्या. आता तिथे बघा आपले अमानित्वम अदंबित्वम, मानित्वमच्या ओव्या आणि दंबित्वमच्या ओव्या.
विद्यामाने चोखे तोखे, थोडीशी विद्या प्राप्त झाली, थोडासा सामान सन्मान प्राप्त झाला, आनंद वाटायला लागतो त्याला. तैसा माझे श्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने, एके दिवशीचे निपरान्य अल्पकू जैसा. विद्येचा आनंद आहे, घाली विद्येचा पसारा, सोय सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फितीची. म्हणजे मी हे शिकलो, मी ते शिकलो, मी ते शिकलो, असं विद्या मला प्राप्त झाली, मी एवढे ग्रंथ शिकलो, मी एवढी शास्त्र शिकलो, असा त्या शास्त्राच्या सुखाने सुखी होतो. वास्तविक पाहता शास्त्राचं सुखाने सुखी व्हायचं आहे का शास्त्र समजून आत्मरूप व्हायचं आहे? आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे, आपलं सुख आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याच्याकरता शास्त्र आहे. पण तो शास्त्राच्या सुखाने सुखी होतो, शास्त्रातच अडकतो. माझी एवढी शास्त्र झाली, हे शास्त्र झालं की आनंद वाटतो, ते शास्त्र झालं की आनंद वाटतो, हे शिकलं की आनंद वाटतो. म्हणून विद्या माने, आणि विद्येमुळे त्याला मान मिळतो, त्या मानाने सुद्धा आनंद होतो. म्हणून घेतलेला जो आनंद आहे तो त्याचा मानाचा आनंद आहे, तो आत्मस्वरूपाच्या आनंदापासून दूर झाला. माने बोला, संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होय तो सुजया. म्हणजे संभावने करता जगतो, माझं कोणी नाव घ्यावं, मला मान मिळाला, मान मिळाला त्या मानाच्या सुखातच सुखी होतो. आणि मानाची सवय लागते, आणि नाही मिळाला का मग. अहो तुकाराम महाराजांचं तसं होतं का बरं? तुकाराम महाराजांचा उलट अपमान केला का महाराजांना आनंद वाटायचा. हो, तुकाराम महाराज म्हणायचे बरं आहे आपलं काय, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. हो, लोकांनी आपली निंदा करावी, जगी अविज्ञाचे करावी, संबंधी सोय न धरावी, ऐशी ऐशी जीवीचा आड बहु. असं झालं तरी सुद्धा काही फरक पडत नाही का, कारण माझं सुख जे आपुले जे साचे, कल्पांती न वचे, हे जाणोनी गताचे न सोची जो. म्हणून विद्या माने तोखे, लाभ माने लाभ मात्रे हरिके. एखादा विशिष्ट लाभ झाला की त्याला आनंद होतो. वा वा म्हणले आज काय झाला, लाभ झाला. कशाचा लाभ झाला? हा, धनलाभ झाला, आज एवढ्या पैशाचा लाभ झाला, एवढ्या वस्तूचा लाभ झाला. हो, काय कवडी जरी पडली रस्त्याने सापडली तरी म्हणतो काय झाला मला. काय ज्ञानोबारांची ओवी आहे, ही कवडी मिळाली तर तो ओवाळून टाकतो. आज फार मोठा लाभ झाला म्हणतो, अरे बाबा हा जो लाभ आहे हा जाणारा लाभ आहे. पुत्र लाभ झाला, नाचायला लागतो, नातवाचा लाभ झाला म्हणला मला आज. हो, आज आमच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे. कशाचा लाभ झाला? नातू. नातू म्हणजे काय? तो नातू सांगतो, नातू. नातू म्हणजे तो म्हणतो आमचं सगळं ठीक आहे, पण नातू तू कशाला मध्ये आला इथं म्हणे. पण तू काय म्हणतो, बाकी सगळं ठीक आहे पण तू अजून कशाला जगलायस. पण तरी सुद्धा याचा मोह कमी होतो का वाढतो? वाढतो. म्हणजे काय, थोडासा एखादा लाभ लौकिकातला झाला, यशाचा लाभ झाला, धनाचा लाभ झाला, पुत्र लाभ झाला, बाकी लौकिक कोणताही लाभ झाला, परलौकिक लाभ झाला, आनंद वाटतो त्याला. पण जो मूळ लाभ आहे परमात्मा स्वरूप, त्याच्यापासून मात्र काय होतो, हा दूर जातो. म्हणून लाभ मात्रे हारिके, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. म्हणतो मी आजकाल आहे ना संतुष्ट आहे, आजकाल आनंद फार आहे म्हणतो आपल्या जीवनात. हो, आनंद मिळतोय मला, म्हणजे त्या लाभामुळे आनंद मिळतोय, मानामुळे आनंद मिळतोय, विद्येमुळे आनंद मिळतोय. पण हा जो आनंद आहे तो आनंद शाश्वत आनंद आहे का? विद्येचा आनंद शाश्वत आनंद आहे का? लाभा आपला मानाचा आनंद शाश्वत आनंद आहे का? लाभाचा आनंद आहे शाश्वत आनंद आहे का? नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणे भाग्य ना माझे आणि
सुखी नाही दुजे विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. आणि यावर म्हणतो माझे भाग्य चांगले उत्तम आहे की नाही, माझ्यासारखा अन्य दुजा कोणी आज तरी सुखी दिसत नाही. या अष्ट सात्विक भावाने त्यास काय होतो, गर्व होतो. म्हणे भाग्यना माझे, आज माझ्यासारखा जगात भाग्यवान कोणी नाही, माझ्यासारखं सुखी कोणी नाही. आणि त्या ठिकाणी विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी काय अर्थ केलाय, अष्ट सात्विक भावाने त्यास गर्व होतो. अष्ट सात्विक भाव पाहिजेत, पण त्या अष्ट सात्विक भावाचा गर्व नको. ज्ञान पाहिजे पण ज्ञानाचा गर्व नको. विद्या पाहिजे पण विद्येचा गर्व नको. हा सात्विक सत्वगुणाचा पाश आहे. आपल्याला परमात्मा स्वरूपाकडे जाण्याकरता हा प्रतिबंध करतो. म्हणून हा पाश जो निवृत्त करतो तो मात्र परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू.